खरशिंदे शाळेत सामाजिक अंकेक्षण संपन्न. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरशिंदे येथे रविवारी दिनांक 1 मार्च 2026 रोजी सामाजिक अंकेक्षण विभागाचे संपर्क अधिकारी सन्माननीय मुत्तेमवार साहेब, सन्माननीय राऊत साहेब व साधन व्यक्ती सन्माननीय अवचिते साहेब यांच्या उपस्थितीत सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज पूर्ण करण्यात आले। यावेळी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेतील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला। तसेच शालेय व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांचे शाळेविषयी सहकार्य, आवश्यक बाबी याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय गागरे सर, श्री मनोहर यादव सर व श्री बाळू गावडे सर यांनी माहिती देऊन चर्चा व त्यावर मार्गदर्शन, उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली व शाळेतील विविध योजना, सहशालेय उपक्रम व उल्लेखनीय बाबी, शालेय भौतिक सुविधा, डिजिटल क्लासरूम, विद्यार्थी गुणवत्ता व परिपूर्ण शालेय रेकॉर्ड पाहून सामाजिक अंकेक्षण समितीने समाधान व्यक्त केले। यावेळी खरशिंदे गावच्या सरपंच सौ सीताबाई वाडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भैयासाहेब इनामदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शाहरुख शेख, उपाध्यक्ष सौ माधुरी आप्पासाहेब वाडेकर, लोकसेवक श्री मच्छिंद्र वाडेकर हे उपस्थित होते। डेज न्यूज मराठी संगमनेर। स्मार्ट टीव्ही होता आपण तो शेजारचा वर्षाला नेला आणि आम्ही काही मुलांनी पण काही फॅनसाठी मुलांनी पैसे गोळा केले। डबल फॅन 2 किंवा आम्ही मुलांनी मिळून प्रत्येक वर्गात असे कसं उन्हाळ्यामध्ये इथं गर्दी जास्त होते ना, 58 तशी त्याच्या आधीची पण इमारत 58 झाली होती, बरोबर आहे ना? त्याचा आपली ती शाळा पहिली बाहेर आम्ही पण याच वर्गात शिकलो बरं का, पण सार्वजनिक होते त्यामध्ये पाचवी आणि पहिली इथं असते। दोन वर्गामध्ये असं 3 ग्रुप आहेत, 3 शिक्षक 3 ग्रुप। आम्ही ना ते ह्या भैया शेटने आम्ही आपल्या जी सदस्य ज्या होत्या ना मीनाताई शेटे, त्यांच्या याच्यातून 15 तारखातून त्यांनी आपलं ते पुरवलेलं आहे विथ मोटरचं। मग आपण नंतर परत आता रिन्यू करून त्या टाक्या वगैरे करून जार आपण आणलेले आहेत मुलांना, जारचं फिल्टरचं पाणी असतं। ग्रामपंचायतनी पण आपल्याला पूर्ण वेळ पाण्याची व्यवस्था केली, कुठेही पाणी सोडलं का शाळेला पाणी येतं। म्हणजे असं नाहीये की एकाच वॉलला सोडलं असं नाही, ग्रामपंचायतचा सक्रिय सहभाग आहे। यस सक्रिय करून टाकलं म्हणजे नळाला पाणी आलं टाकी तरी भरलेली असली तरी पाणी इकडं चालू राहतं। आणि आता आम्ही हे झाडं रोप आणून 2-1 नाही, आता हे वाळलेला कचरा होता ना, खतासाठी वापर आता ते करायचं ना। आता हे जेव्हा आता कुंड्या उचलायच्या ना, आता आपण इथं होईल हा किमान 9 आणि 21 असं 30 फुटाचा वॉल कंपाऊंडचा तो पण विषय मिटून जातो। म्हणजे वॉल कंपाऊंड आणि मग आपण बाहेर शिफ्ट करणार आहे, त्यावेळेस आपण त्याला डायरेक्ट डिकम्पोजेबल करून घेणार आहे। आपण वर्मी कंपोस्टिंग केलेलं आहे हा, तिकडे 2 आहेत त्या कंपोस्टिंगच्या, त्या पण 2 ठेवलेल्या आहेत तिथे। म्हणजे अजून इथे मला परत बाग वगैरे किंवा याच्यात झाडांची अजून व्यवस्थित मोठ्या राहत्या आता ते त्याला ना काय होतं, ऊन जास्त पडलं त्याला सावली पण लागते, पाणी आहे आपल्याकडे, त्याला सावली पण निर्माण करू आपण, सावली निर्माण करून आपण ते करूया वेळेला।
केलेलं आहे का अध्यक्ष माझे अध्यक्ष त्यांच्या सहकार्याने प्रोजेक्टर झालेला आहे. हा प्रोजेक्टर आणि तो चालू आहे. हा म्हणजे ते आमचे सर आहेत गावडे सर त्यांचा फोटो तिथं लावलेला आहे. हा तर ते त्यात मुलांचा सगळा अभ्यास स्कॉलरशिप पुस्तकं त्यांनी स्वतः पण साहित्य तयार केलेले आहे डिजिटल. म्हणजे याच्यावर चालू आहे. माध्यमातून बरंच काही होतं. हो फक्त आम्हाला इंटरनेट नव्हतं. यांना जे अध्यक्ष मुलं झालं आणि आता ते सगळे आमचे प्रश्न मिटले. इथं पण 2 फॅन आहेत, 2 ट्यूब्स आहेत म्हणजे प्रकाश वगैरे भरपूर आणि सगळ्या मुलांना हवा लागेल अशा पद्धतीची व्यवस्था केली. आणि जे आपल्याला शैक्षणिक साहित्य आहे आता पण एक आपल्याला आलंय समोर 2-3 दिवसापूर्वी हे केलं. छान बनवून वगैरे तेच तर त्यातून लेणी असं डोंगराळ भागात डोंगराळ भागामध्ये स्मार्ट टीव्ही आला याच्याकडून संपर्क फाउंडेशन. हा त्याचा आता तो एक अभ्यास करून येतोय फक्त याला आपल्या ऑफिसमध्ये ते पडले म्हणतो मंडळ साहेब येणार सीओ. हा ते फॅन आहे मी आपला आणलाय मुलांना. हा सगळं यूज मध्ये आहे सगळे साहित्य. आता ह्या वर्गातच नव्हता टीव्ही तो आला त्याच्यामध्ये मुलांना पण आला. हे पण आहे. हो हा तो चालता फिरता बोर्ड. हो आपलं व्हाईट बोर्ड मागून व्हाईट बोर्ड आहे आणि समोर ग्रीन बोर्ड आहे. याच्यावर आपण मार्क वापरतोय ना. हा त्याच्यावर मार्क पण याच्यात मी अजून सध्या जॉबचा ग्रीन बोर्डच वापरतो. तो कार्यक्रम असला 15 ऑगस्ट वगैरे त्याच्यावर हे करून आपण बाहेर स्टेजला घेतो. तो आपण आपल्या समग्र अनुदानातून घेतला. विद्युत बिल ग्रामपंचायतच बरं आहे ना. तेच एक बाब. म्हणजे तसं आता इथं असं होतं पहिलं की थोरासाहेब जे आमदार होते पहिले, आता सध्या दुसरे आमदार होते, त्यांनी हे गाव दत्तक घेतलेलं होतं. अच्छा. त्यामुळे या गावालाच वीज बिल नव्हतं पूर्ण गावाला. पूर्ण गावाला. अच्छा, कारण दत्तक या गावाचं गाव. वैशिष्ट्य आहे की या गावात रॉकेलचा दिवा जाळत नव्हते. नाही. पूर्वी कोणीच रॉकेलचा दिवा जाळत नव्हतं. इथं तेलाचे दिवे जाळायचे म्हणजे ना आणि दुर्गम भागात म्हणून तेव्हा त्यांनी ते दत्तक घेतलं. गोड तेलाचा दिवा खायला वापरतो. खायला वापरतो. त्याचाच दिवा आपण घरात वापरतो. आजही वापरतो. प्रत्येकाच्या घरात दिवा आहेच का नाही. आज पण आमच्या गावातले लोक बाहेर जे गेले त्यांनी ते सुद्धा सुद्धा रॉकेल जाळत हात नाही नाही. लावला कधी. सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा. दिवा लावायचा. बाहेरचे ते लोक सुद्धा सुद्धा दिवा नाही बाहेर रॉकेल दिवा जाळत. लावायचं हे आमचं वैशिष्ट्य. म्हणून थोरात साहेबांनी ना आम्हाला यांच्याकडे थोडंसं लक्ष देऊ नका. हे आकडा टाकी दिला. डायरेक्ट सांगितलं. बाहेरचे सुद्धा नाही. हा म्हणजे थोडक्यात विजेस